नमस्कार. आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सोरायसिसची कारणे, लक्षणे आणि नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार पर्याय. तुम्हाला सोरायसिसचा त्रास आहे का? जर हो, तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. येथे आम्ही सोरायसिस कायमचा बरा करण्यासाठी सोरायसिसवरील सर्वात प्रभावी आयुर्वेदिक उपचारांचा समावेश केला आहे. पण थांबा, सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न म्हणजे सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा रोगप्रतिकारक शक्तीमुळे होणारा आजार आहे, ज्यामुळे त्वचेवर उठलेले लाल खवलेयुक्त ठिपके असतात. या आजारात त्वचेच्या पेशींची संख्या वाढते. खाज सुटणे आणि ओरखडणे येणे हे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. या स्थितीमुळे त्वचेवर पुरळ उठणे, खवलेयुक्त ठिपके येणे आणि त्वचेत इतर बदल होतात. सोरायसिस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या विरुद्ध काम करते. अनेक विज्ञान सिद्धांत त्याला असाध्य म्हणतात, पण हा आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्याचे उत्तर आहे. सोरायसिसची कारणं म्हणजे तथापि संशोधनात असे म्हटले आहे की हे आपल्या शरीरातील टी पेशी आणि न्यूट्रोफिल नावाच्या इतर पांढऱ्या रक्तपेशींशी असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या समस्येशी संबंधित आहे. टी पेशी सामान्यतः बॅक्टेरिया आणि विषाणूंवर हल्ला करून आपल्या शरीराचे संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण करतात. तथापि जेव्हा तुम्हाला सोरायसिस होतो, तेव्हा या टी पेशी निरोगी त्वचेच्या पेशींवर हल्ला करतात. त्या त्वचेत जातात, ज्यामुळे लालसरपणा आणि सूज येणे. त्वचेच्या पेशींचे जलद उत्पादन ही एक सतत चालणारी प्रक्रिया बनते, ज्यामध्ये नवीन त्वचेच्या पेशी त्वचेच्या सर्वात बाहेरील थरात वेगाने जातात. त्वचेच्या पेशी जाड खवलेयुक्त ठिपक्यांमध्ये तयार होतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की सोरायसिस हा प्रामुख्याने त्वचेच्या पेशींच्या अत्याधिक वाढीचा आणि पुनरुत्पादनाचा विकार आहे. ही समस्या फक्त एपिडर्मिस आणि त्याच्या केराटिनॉइड्सचा दोष म्हणून पाहिली जाते. आनुवंशिकता आणि पर्यावरणीय कारणांव्यतिरिक्त खालील घटक देखील सोरायसिस रोग होण्याचा धोका वाढवू शकतात. म्हणजेच की कौटुंबिक इतिहास, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य संसर्ग, दुखापत, ताण, काही औषधे, व्हिटॅमिन डीची कमतरता, लठ्ठपणा, तर तंबाखूचे धूम्रपान. तर सोरायसिसची लक्षणे म्हणजेच सोरायसिसची व्यक्तिपरत्वे वेगवेगळे पर्याय असतात, परंतु काही सामान्य सोरायसिस लक्षणे अशी आहेत: कोरडी भेगा पडणारी त्वचा, ज्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो, त्वचेवर पुरळ, लाल खवलेयुक्त चट्टे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा ओरखडे येणे, सुजलेले आणि कडक सांधे, सोरायसिसची जाड अनेक खट्टे वेगवेगळी पडलेले लक्षणे किंवा आहेत. कडेचे लहान धोके. चपटे अडथळे ते ओळखू शकतात. त्वचेवर मोठे जाड थर असलेले प्लॅक्स, लाल ठिपके आणि गुलाबी रंगाची किंचित कोरडी त्वचा, ते मोठ्या प्रमाणात कोरड्या त्वचेचे तुकडे जे सोरायसिसमधून बाहेर पडतात. सोरायसिसचे प्रकार. पहिला आहे प्लॅक सोरायसिस. सर्वात सामान्य सोरायसिस म्हणजे चांदीच्या पांढऱ्या खव्यांनी झाकलेले उठलेले लाल वर्ण. त्वचेवर मृत त्वचेच्या पेशी झाल्यामुळे लक्षणे उद्भवतात आणि ती खाज सुटू शकतात किंवा वेदनादायक असू शकतात. आता बघा या सोरायसिसचे उपचार. सोरायसिस आयुर्वेद उपचार आयुर्वेद नावाच्या प्राचीन वैद्यकीय पद्धतीद्वारे केले जाऊ शकतात. आयुर्वेदानुसार सोरायसिस हा वात, पित्त आणि कफ या दोन दोषांच्या किंवा शक्तीच्या असंतुलनामुळे होतो. वात हा त्वचेच्या खवखवाने कोरडेपणासाठी जबाबदार आहे. कफ हा खाज सुटण्यासाठी आणि पित्त हा दाह होण्यासाठी जबाबदार आहे. आयुर्वेदाने त्याच्या प्राचीन विज्ञान आणि सूत्रीकरण प्रक्रियेद्वारे सोरायसिसशी लढण्याची आणि रोगप्रतिकारक शक्ती संतुलित करण्याची क्षमता विकसित केली आहे. जेव्हा जेव्हा या दोन्ही शक्तींचे असंतुलन होते, तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे जळजळ होते. म्हणूनच सोरायसिसवरील आयुर्वेद उपचार केवळ औषधी वनस्पतींच्या वापरावरच नव्हे, तर आहार आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन करण्यावर देखील लक्ष केंद्रित करतात. या आजारावर उपचार करण्यासाठी वेदम आयुर्वेदाचा आयुर्वेदिक उपचार हा एक उत्तम आणि निरोगी मार्ग आहे.
रक्त आणि ऊतींचे शुद्धीकरण आणि विषारी पदार्थांचे निर्मूलन बाह्य आणि अंतर्गत प्रक्रियाद्वारे केले जाते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन पुनर्संचयित करते आणि सोरायसिसचा नैसर्गिक उपचार करण्यास मदत करते. त्वचेच्या संपूर्ण उपचारांना चालना देण्यासाठी, ऊतींना बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्या कंडिशन करण्यासाठी नैसर्गिक औषधी वनस्पतीचा वापर सोरायसिससाठी वेदम आयुर्वेदाद्वारे अंतर्गत आयुर्वेदिक उपचारांमध्ये पंचकर्म प्रक्रियांचा समावेश आहे. इतर जीवनशैली उपचारांमध्ये प्राणायाम आणि ध्यान या समावेश आहे, जेणेकरून ताण आणि चिंता दूर राहतील. कारण दबाव हा सोरायसिसच्या भडकण्याचा संभाव्य कारण आहे. शाकाहारी आणि वेगन अन्नासोबतच आहारातील बदलही घडतात आणि खारट, आंबट, गोड आणि आम्लयुक्त पदार्थ यांसारखे अति चवीचे पदार्थ टाळावेत. शौच आणि लघवी करण्यासाठी नैसर्गिक इच्छा उलट्या नियंत्रित करू नयेत. अपचनास कारणीभूत असलेले अन्न टाळावे. वेदम आयुर्वेदाद्वारे दिल्या जाणाऱ्या सोरायसिसच्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आत्ताच हे आयुर्वेदिक उपचार आत्ताच करून पाहावे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.